दादा बोल कामगारा जोर से बोल कामगारा बोल मेरे दादा बोल मेरे मावशी जोर से गाड़ी लेके उदाले लेके बावड़ा लेके कमेले लेके जोर से बोल मेरी बहना जोर से बोल मेरे दादा पीछे से आगे से जोर से कशी के ऊपर मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने कामगाराचे प्रश्न सोडण्यासाठी आज मोर्चा आयोजित केला होता. एफ साऊथ वॉर्ड परेल येथे मोर्चा आयोजित केला होता. कामगाराच्या ज्वलंत प्रश्नांसाठी विभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी बहुतांश कामगार उपस्थित होते. आदरणीय सतीश राजगुरू साहेब, शैलेश कदम यांच्या मार्गदर्शकाखाली मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये सहभागी बिपिन जाधव, संदेश लोखंडे, जगदीप कांबळे, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 18 जूनला आपण दक्षिण विभागातील सर्व खात्यातील मालमत्ता, ड्रेनेज, रोड, रस्ते दुरुस्ती, SWM आणि विशेष म्हणजे मोटर लोडरचा कर्मचारी आज स्थलांतरित करू नये यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये आपण सहाय्यक आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता की येणाऱ्या 30 जूनला आपल्या कार्यालयावर आंदोलन ठेवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आजचं हे निषेध आंदोलन आपण आयोजित केलं होतं. या निषेध आंदोलनामध्ये सहाय्यक आयुक्तांनी चर्चेला बोलवलं. बऱ्याच म्हणजे शेकडो कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आणि आंदोलनाचे महत्त्वाचे मुद्दे आम्ही सहाय्यक आयुक्तांना कळवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. राहिला मुद्दा ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या 4 ते 5 मुद्द्यांवर आता सहाय्यक आयुक्तांनी चर्चा केली. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मोटर लोडरचा जो कर्मचारी आहे हा स्थलांतरित करू नये त्याच्यावर सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं की आम्ही माझ्या सहीचं पत्र माननीय DMC गतकाव्याला मी देणार आहे की हा जो कर्मचारी आहे SWMचा मोटर लोडरचा कर्मचारी इतर कुठल्याही ठिकाणी स्थलांतरित होणार नाही किंवा जर स्थलांतरित झाला तर येणाऱ्या मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम हा कंत्राटीकरणाचा कर्मचारी करणार नाही असं आम्ही देखील या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्तांना कळवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. खऱ्या अर्थाने मुंबई म्युनिसिपल कामगार संघ संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सध्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमचे प्रत्येक सेक्रेटरी हे वॉर्ड वाईज आंदोलन घेत आहेत. कामगारांचे प्रश्न अनेक आहेत, चौक्यांचे प्रश्न आहेत. त्यातच मोठा प्रश्न म्हणजे मोटर लोडर कामगाराचा आहे आणि या कामगारासंदर्भात पुढे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही न्यायालयीन दरवाजासुद्धा ठोठावणार आहोत. वेळ आली तर प्रकाश आंबेडकर स्वतः अंगावरती काळा कोट चढवून न्यायालयामध्ये, औद्योगिक कोर्टामध्ये मोटर लोडर संदर्भात दाद मागणार आहेत. आज प्रमुख मागण्यांसोबत हाही मुद्दा होता. वॉर्ड ऑफिसरशी ज्यावेळेस आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने त्यांनाही त्यांचं कळतं आहे की त्यांचा जर मोटर लोडर कामगार सेक्शनला जर स्थलांतरित केला तर जी मुंबई आणि तो त्यांचा वॉर्ड तो अस्वच्छ होणार, तिथला कचरा उचलला जाणार नाही. ठेकेदार सिस्टम सगळ्यांना माहीत आहे. उद्याचे जे येणारे ठेकेदार सिस्टममधले जे कामगार आहेत ते इतर राज्यामधील असतील आणि ते पावसामध्ये गायब होतील आणि हाच मुद्दा त्यांना पटलेला असून त्यांनी स्वतः DMCला स्वतः पत्र लिहिण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ते त्यांच्या माध्यमातूनसुद्धा ML कामगार हा कुठे विस्थापित होणार नाही, सेक्शनला जाणार नाही. किंबहुना ML कामगारांना त्यांचं हातचं काम, MLचं काम हे त्यांच्याकडेच राहील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आमचे शैलेश कदम हे सातत्याने कामगारांच्या संपर्कात असतात. कामगारांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मी बघितल्याच्या नंतर शैलेश कदम यांच्या अगदी तोंडावरती सगळे प्रश्न होते. प्रत्येक खात्याचे प्रश्न, प्रत्येक चौकीचा प्रश्न, छोट्यातलं बारक्या डिपार्टमेंटचे प्रश्न त्यांच्या अगदी तोंडावर ओठावर होते. कारण
असेच व्यक्तीच्या तोंडावर हे प्रश्न असतात जो सातत्याने कामगारांच्या प्रश्नांवरती काम करत असतो, त्यांचा विचार करतो, त्यांच्या प्रश्नासाठी भांडत असतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. याच पद्धतीने आमचे सर्वच सेक्रेटरी काम करतात आणि मुंबई म्युनिसिपल कामगार संघ हा सातत्याने कामगारांच्या हिताच्या प्रश्नांवरती काम करत आलेला आहे. त्यांना न्याय मिळेल ह्याच पावित्र्य घेऊन कायम आंदोलनं असतील, रस्त्यावरची लढाई असतील, वॉर्डातील लढाई असतील, इतर सगळ्या प्रश्नांना घेऊन सगळ्यांसाठी सातत्याने लढाई करतो आहे. आणि मला असं वाटतं की आज जे प्रश्न मांडले त्यांनी सन्माननीय वॉर्ड ऑफिसर यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ग्रीव्हन्स मीटिंग घेऊन सगळ्याच प्रश्नाला तोपर्यंत हात घालून ग्रीव्हन्सच्या मीटिंगच्या पूर्वतयारीमध्ये ते सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील याचा प्रयत्न करतील असं त्यांनी आश्वासन दिलं. मोटर लोडर संदर्भात आज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तिन्ही पाळीला आम्ही काम करत आहोत. पण प्रशासन आम्हाला कोणतीही कल्पना न देता आम्हाला कुठेतरी विस्थापित करण्याचं काम चालू आहे. आम्ही एवढी वर्ष मोटर रोडला काम करत असताना जे प्रशासन आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणत आहे आणि आम्हाला कुठेतरी विस्थापित करत आहोत. आम्हाला एकच असा प्रश्न पडलेला आहे की एवढी वर्ष आम्ही मोटर लोडरला काम करत असताना कॉन्ट्रॅक्टचे लेबर आणणार आणि त्यांच्याकडून काम करणार. मग आम्ही जे काम करत होतो ते वेगळं काय करत होतो आणि आता कॉन्ट्रॅक्टचे जे लेबर येणार आहेत ते येऊन दुसरं वेगळं काय काम करणार आहे. मला प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही जिथं जे काम करतो मोटर लोडर चौकीतले जेवढे सगळे कामगार आहे त्यांना कुठं विस्थापित न करता आम्हाला त्याच जागी ठेवावं असं मी प्रशासनाला पण विनंती करतो. आणि त्याच संदर्भात या एफ साऊथ दक्षिण विभागाचे सन्माननीय आमचे शहर प्रमुख शैलेजी कदम, आमच्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे चिटणीस सतीशजी राजगुरू साहेब हे या आंदोलनाला उपस्थित होते. एक ताकद मिळाली आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की बाळासाहेब जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा आम्हाला कामगारांना एक आशा वाटते. शेवटी बाळासाहेब कामगारांचं हित जपतील अशी मला आशा वाटते. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.